नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आहे दोरे सोडणीचा। दोरे सोडणी काय असते तर आम्ही गणपतीमध्ये ज्या गौरीचे ते तुम्हाला गाठी दाखवल्या होत्या, लक्ष्मीच्या गाठी ज्या घेतो सगळ्या फुलोऱ्यातल्या ते बांधतो गाठी, त्या गाठी आम्ही दसरा ते दिवाळीपर्यंत केव्हाही मध्ये सोडू शकतो। दसऱ्याला आईच्या घरी तिकडे गावी कोणतरी एक्सपायर झालं होतं, त्याच्यामुळे सुतक होतं, त्यामुळे सोडू शकलो नाही। तर आज आम्ही सोडतोय। हे इथे मी 16 मुठी आणि 16 चिमटीचा एक दिवा असे 2 दिवे आहेत आणि दुसरा 9 मुठी आणि 9 चिमटीचा असे दिवे बनणार आहेत। त्यानंतर त्याच्या आजूबाजूला ठेवायला 4-4 दिवे छोटे बनवतो, असे सर्व दिवे आता आम्ही बनवणार आहोत। तर हे बघा, हे 16 मुठी 16 चिमटीचे 2 आणि 9 मुठी 9 चिमटीचे 5 आणि हे बाकीचे सगळे छोटे छोटे एका पानावर एक मोठा दिवा आणि 4 छोटे दिवे असे ठेवले जातात। तर आता दिवे आमचे बनवून झालेत। मी आणि बहिणीने मिळून दिवे बनवलेत। ज्या चोची बनवल्यात त्या बहिणीने बनवल्यात आणि मी नॉर्मल दिवे बनवलेत। तर आता उकडायला ठेवतो। जसे दिवे 16 मुठी आणि 16 चिमटीचे आहेत, तसेच इथे वाती पण त्याच्यामध्ये 16च जाणार आहेत आणि जे 9 मुठी आणि 9 चिमटीचे आहे त्याच्यामध्ये 9 वाती आणि बाकी मग सिंगल सिंगल। हे बघा, हे दोरे आहेत जे गौरी गणपतीच्या तिथे मी तुम्हाला दाखवले होते। गौरी ओसायच्या दिवशी आम्ही ज्या गाठी घेतल्या होत्या, हे बघा मी इथे साईडला फोटो पण लावून दाखवला आहे, तर तो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता। आता इथे हे बघा, हे सर्व जेवण बनवून झालेलं आहे। दिवे असतात, तांदळाची खीर, तवशाचे वडे आणि 5 प्रकारच्या 5 भाज्या असं इथे सर्व ठेवलं जातं। आता बहीण प्रत्येक दिव्यामध्ये एक एक वाद घालत आहे। साडी नेसणार होतीस, गेल्या वर्षी बोलली होती साडी। आणि आता सगळ्यात मोठा टास्क, दिवे पटापट लावून त्यांची पटकन पूजा करायची असते, कारण त्याच्यामध्ये जास्त तेल नाही घालू शकत, कारण हे दिवे आम्ही खातो, त्याच्यामुळे मग ते तेल जास्त घातलं तर त्या तेलाचं असं तेलकट दिवे लागतात, त्याच्यामुळे तेल नाही घालत, फक्त वाती भिजवून घालतो आणि मग त्या अशा फटाफट लावून त्यांची पूजा केली जाते। गौरी पूजेच्या दिवशी जसं ओसा करताना सपलोक सोडतो, तसं सेम इथे दूध आणि दही, त्याच्यानंतर तांदूळ असतं त्याच्यामध्ये फर्स्ट टाईम, आणि मग नंतर पाणी आणि तांदूळ असं घेऊन 5 वेळेला असं सपलोक सोडायचा असतो। झालं, आरती काय, आरती घे आरती। डोक्यावर पदर कुठं आहे? पूजा झाल्यानंतर आम्ही जेवून घेतलं आणि मग घरी आलो। त्यानंतर त्याचा ब्लॉग काय मी बनवला नाही। त्यानंतर आता हे पीठ मी घेऊन आली होती, कारण दोरे सोडणीचं जे जेवण असतं ते घरातल्या सर्व लोकांनी थोडं थोडं खायचं असतं, म्हणून त्यांच्यापुरते हे पीठ आणलं आणि थोडीशी खीर आणली होती त्यांच्या एकट्यांपुरती, सो त्याचे मी वडे बनवते। हे वडे कसे बनवतात ह्याची रेसिपी मी मागचा जो गेल्या वर्षाचा ब्लॉग आहे दोरे सोडणीचा, त्याच्यात मी पूर्ण रेसिपी सांगितले, तर तो ब्लॉग मी त्याची लिंक इथे देते मी। तर चला आता वडे करून घेते। तर हे बघा, असा एक गोळा घ्यायचा आणि हा सहसा प्लास्टिकवरच करायचा। खाली थोडं जे पिशवी आहे त्याला मी थोडं जे प्लास्टिक आहे त्याला तेल लावलं आणि हे अशी हलक्या हाताने करून घ्यायची। या ज्या पोळ्या असतात या प्लास्टिकवरच केल्या जातात, कारण पोलपाटावर केल्या तर त्या आपण उचलू शकत नाहीत, खाली चिकटल्या जातात, त्याच्यामुळे प्लास्टिकवर केल्या आणि मग खाली तेल लावलं तर चिकटत नाहीत आणि मग उचलून त्या तेलात सोडणं सोपं जातं। तशा टम्म फुगतात एकदम। तरी पाहू शकता खूप मस्त अशी फुगतात पोळ्या आणि खूप नरम असतात, हे बघा एकदम नरम। तर अशाच मी बाकीच्या सर्व पोळ्या करून घेते।
हे सर्व वडे माझे बनवून झालेत, तर चला आता त्यांना खायला देते. हे जे तवशाचे वडे किंवा ज्या पोळ्या आहेत ते आणि तांदळाच्या खिरीचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. यांना आम्ही तवशाचे वडे किंवा तवशाच्या पोळ्या असं म्हणतो. तर माझ्या बनवून झाल्यात, आता मिस्टरांना देते. आणि कसा वाटला हा छोटासा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कोणाकोणाकडे असे दोरे सोडणी असते तेही कमेंट्स करा. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.